दिवचल पिळगांव सारमांचे वयली खण येरादारी आडोवपाच्या प्रश्नासंबंधात डेप्युटी कलेक्टर कचेरेत महत्वाची बसका जाली। हे बसकेत खण कंपनीचे अधिकारी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, कामगार, थळाव्या कामगारांचे शिष्टमंडळ हजर आसले। सुमार 2 वरां चर्चा चल्ली, पूण ठोस निर्णय जालोच ना। देखून खण येरादारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जाग्यार पडपाची आस्त आनीक पयसावल्या। डेप्युटी कलेक्टराच्या कार्यालयात जाल्ले बसकेत हे प्रश्न सुटावे जातले अशी आस्त आसली। बसकेक हे खेपे मयेचो आमदार प्रेमेंद्र शेठ हजर आसलो। आमदारान 1.5 म्हयने आदी खण कंपनीक बरयल्लें, पूण कंपनीन अजून मेरेन ताची चिटीक जापच दिली ना। शेतकऱ्यांचे लुकसाण भरपाईची थकबाकी अजून कंपनीन दिवंक नासलेल्यान शेतकऱ्यांनी ट्रक येरादारी आडायली। आता कंपनी म्हणटा तुमचे लीगल डॉक्युमेंट दाखवून लुकसाण भरपाईचे दुडू भरात। ऐकात मयेच्या आमदाराक। काल 2 दिसां पयलीं सारमानस ग्रामस्थांनी आमच्या सगळ्यांक मेळोन म्हणजे वेदांता कंपनीचो जो ट्रान्सपोर्ट आहा तो आडयल्लो, त्या संदर्भात काम बंद जाल्लें म्हणून आमचे डेप्युटी कलेक्टरान मिटींग आपयल्ली आयज। ग्रामस्थ आसले भितर, तेंचे रिप्रेझेंटेटिव्ह आसले, मॅनेजमेंटाचे रिप्रेझेंटेटिव्ह आसले आनी हांव आसलो, PI आसले आमचे। आनी ह्या मिटिंगेन जे त्रास आमच्या ग्रामस्थांक जाता ते तेंच्यांनी सांगले की रस्त्याचेर धूळ प्रदूषण जाता, मागीर डिपोजिशन जाल्ले आहा मातयेचे, हेका लागून एक्सिडंट जातात। हे सगळे विशय आहा ते एड्रेस करपाक लागून म्हणजे डेप्युटी कलेक्टरान सगळें आयकून घेतलेलें आहा आनी आमच्या तर्फे आमी ताका इन्स्ट्रक्शन दिल्लें आहा की जे हे इश्यूज आहा, जे लोकांक त्रास जे जाता हे त्रास कमी करपाक लागून कंपनीन ताबडतोब हेजेर एक्शन घेवपाक जाय। फॉर एग्जाम्पल जे एनवायरमेंटल इश्यू जे आहा, धूळ जाता, उदक जे जास्त स्प्रे जाल्लें आसता, त्यामुळे जे लोकांक त्रास जाता हे पूर्णता बंद करपाक जाय। आनी जे एनवायरमेंटल इश्यूज जे आहा ते इट शूड बी गवर्न बाय पोल्युशन कंट्रोल बोर्ड। डेप्युटी कलेक्टरान आयज इन्स्ट्रक्शन दिवपाची गरज आहा पोल्युशन कंट्रोल बोर्डाक की तुमी हे आनी कंडिशन सुटेबल आसा काय ना हे चेक करपाचें। लॉंग पेंडींग जो कॉम्पेन्सेशन ऑफ फार्मर्स हेजो जो विशय आसलो त्या विशयाचेरूय डिस्कशन जालें आनी तेजेर कंपनीन तेंचे कडेन डॉक्युमेंट्स मागलेले आहा, म्हणजे हू आर द लीगल हेड्स, ह्या जागेचे मालकी हक्क कोणा कडेन आसा हे डॉक्युमेंट्स मागलेले आहा। हे डॉक्युमेंट्स दिल्या नंतर कॉम्पेन्सेशनाचे जे रेट आहा ताका ती एक्सेप्ट आहा काय ना पळयतले आनी ते मागीर डिस्कशन जाता। सारमानचे वयले लोक गांवांतल्यान येरादारी करतले ट्रक आडोवन धरपाक लागल्यात। फाटल्या 19 म्हयन्यां सावन ते मागत येयल्यात शेतां जमनींनी डंप केल्लो माल काडून उडयात, शेतां आसली तशी परत करून दियात। गांवांत खण काम चालू दवरता आसत जाल्यार थळाव्यांक नोकऱ्यो दिवच्यो पडटल्यो। सेजा गोवा खण कंपनीन गांवकारांच्या मागण्या कडेन आडनदरच केल्या, देखून शेतकार फ्युरियस जाल्यात। काल जे पिळगांवचे ग्रामस्थ शेतकार आणि जे अफेक्टेड लोक आसा, प्रोजेक्ट अफेक्टेड लोक, तेंच्यांनी काय युनिमसली डिसिजन घेतलें आनी जो जेटी पॉयंट पिळगांवचो जो आसा तो आपल्या पोझेशनान घेतलो, कारण ती तेंची टॅनंट म्हणून लागलेली शेतां। सो प्रत्येकान आपापलें शेत जें आसा पळय तेंच्यांनी सर्वे करून घेतला मामलेदारा कडल्यान, आयडेंटिफाय केल्या खंयची तेंची शेतां, आनी टायम एंड अगेन ते रिक्वेस्ट दीत आसले मॅनेजमेंटाक जावं सरकार दरबारी की आमचे इश्यूज सॉल्व करा। म्हाका दिसता जवळ जवळ 19 म्हयने जाले, खंय तरी एक प्रत्येकाक एक अंत आसता। 19 म्हयने तेंच्यांनी वाट पळोवन लास्ट शेवटी तेंच्यांनी काल डिसिजन घेतलें की आमी आमची शेतां आसा ती आमी आडयतले। कित्याक तर आयज तेंच्या हाताक काम ना, आयज मायनी सुरू जाल्यो खऱ्यो बट तेंच्या हाताक काम ना। तो उपजिविकेचें साधन कितें तरी जाय, सो तेंची अशी इच्छा आसा की आमी आमची शेत लावन आमचें पोट भरता आसा। सो त्या अनुशंगान काल तेंच्यांनी आपापली शेतां जी आसा पळय ती पोझेशन घेवपाक ट्राय केली। त्या खातीर सगळो मायनिंग ट्रान्सपोर्ट काल बंद उरलो। तर सगळ्यांक खबर आसा सारमानस जेटी पॉयंट जो आसा तो हाफ जो आसा तो मॅनेजमेंटाच्या पोझिशनान आसा आनी मेजर जेटीज ज्यो आसा एरियाज ते टॅक्स स्टोर करून थेयला तो सगळ्यो टेनंटेड एग्रीकल्चर प्रॉपर्टीज, म्हणजे एका सायडीक म्हणटा की शेतां लायात आनी दुसऱ्या सायडीक डंप घालून ती पुरून उडयलेली आसा। सो तेंच्यांनी रिक्वेस्ट केला की आमची शेतां आमकां दियात, आमकां आनी मायनिंग फेवर नाका, आमी आमची शेतां करून जगता। तेच अनुशंगान काल तेंच्यांनी स्टॉप केलो। आयज सुद्दां तेंच्यांनी डेप्युटी कलेक्टराक सांगलें की आमची शेतां आमकां जाय। सो खंय ना खंय एक तोडगो काडपाचो प्रयत्न डेप्युटी कलेक्टरान केलो। ताका तेंच्यांनी सांगलें एक तर आमकां तुमी जॉब ऑफर करात, नाजाल्यार आमकां आमची शेतां दियात। ज्या प्रिंसिपलाचेर डेम्पो मायनिंग कॉर्पोरेशनान तांकां हांगा जॉब ऑफर केल्लेले
की तुमची जर शेताक नुकसान जाता जाल्यार तुमकां जॉब दिता म्हणून, आनी म्हणून ते जॉबाक आशिल्ले. आयज तांकां जॉबांच्यान काडले, रिट्रेंच केले. ते म्हणटा आतां आमची शेतां आमकां दियात. ती जर शेतां मेळना जाल्यार हो कामगार वर्ग, हो स्थानीक आमचो लोकल आसा तो जगतलो कसो? तो विश्वास संपादन करपाक सरकार फेल जाल्ले आसा. आयज आमी परत एकदां आमदाराचे फुडें डेप्युटी कलेक्टर सांगला, आमी जाल्यार सगळे मेळून इरिस्पेक्टिव्ह ऑफ पॉलिटिकल डिफरन्सीस सगळे एकी कडेन येवन लोकांचे कशें बरें जातले हेजेर कितें तरी एक तोडगो काडया म्हणून सांगला. आयचे बसकेंत थाकाय मेळोंक नाशिल्ल्यान गांवकारांनी हो प्रश्न जाग्यार पडना तो मेरेन खण येरादारी आडावन धरपाचो निर्णय घेतला. पुलिसांनी आडाव वा आनीक कोणी आपल्या हक्का खातीर लढत चालूच दवरपाचो निश्चय सारमानसकारांनी केला. ते म्हणटा की टॉक्स चालू दवरया बट ट्रान्सपोर्टूय चालू करात. आमी म्हटलें की हे ऑथॉरिटी म्हाका ना आनी जे आमी रिप्रेझेंटेटिव्ह गेल्ले तांकांय ना. आमी म्हटलें आमी लोकां मुखार घालता की शेतां तेंची, शेतां शेतकारांची. सो डिसिजनूय शेतकार घेतले. आमी भायर येवन तांकां सांगलें की ते तोडगो काडपाक म्हणजे जे टॉक्स आसा ते स्टार्ट करपाक रेडी आसा, प्रोवायडेड तांचो ट्रान्सपोर्ट चालू जावंक जाय. पण आतां हांगा सगळे जाण एग्री जाल्या. ते म्हणटा आमचेर कितेंय लिगल एक्शन जाल्यार जाता पण आमी आमची शेतां सोडची ना. आमी शेतां लावया जो पर्यंत आमकां हांगा कॉन्क्रीट रिस्पॉन्स येयना मॅनेजमेंटा कडल्यान तो पर्यंत आमी आमची शेतां सोडपाक रेडी ना.